नमस्कार. संपादकीयच्या आजच्या भागामध्ये मी संपादक महेश दानके आपलं सर्वांचं स्वागत करतो. संपादकीयचा आजचा विषय आहे, अशोक खरात प्रकरणातील मोठे मासे गळाला लागतील का? जगामध्ये एप्स्टीन फाईल मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर चर्चा सुरू होती. त्यानंतर ती दाबण्यासाठी अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्त मिळून इराणवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला आणि ते युद्ध आता मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं आहे. ते युद्ध सुरू झाल्यानंतर एप्स्टीन फाईल चर्चा त्याच्यावर बंद झालेली आहे. मात्र असं असतानाच अचानकपणे महाराष्ट्रामध्ये अशोक खरात प्रकरण पुन्हा एकदा लोकांच्या दृष्टिक्षेपात आलं आणि अशोक खरात हा कसा लिंगपिसाट आहे, त्यांनी कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये धर्माच्या नावाखाली, भविष्य सांगण्याच्या नावाखाली बलात्कार केलेले हे उघड झालं आणि त्याच्यानंतर अशोक खरात आतमध्ये पोलिसांच्या जाळ्यामध्ये अटकला. एका महिलेने या संदर्भामध्ये अशोक खरात याच्या विरोधामध्ये तक्रार केल्यानंतर आणि त्याचा पाठपुरावा केल्यानंतर अशोक खरात प्रकरण आता महाराष्ट्रामध्ये चर्चेला आलेलं आहे. अर्थात या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनेक राजकीय नेते, बडेप्रस्त हे सुद्धा अडचणीत आल्याचं दिसतंय. मात्र प्रत्यक्षपणे अजूनही त्याच्यावर खऱ्या अर्थानं कारवाई झाल्याची दिसत नाही. पहिली विकेट मात्र रुपाली चाकणकर, ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या, त्यांची पडलेली दिसते. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरात या लिंगपिसाट हरामखोराला गुरुमावली मानत होत्या आणि त्यांनी जे काही मंदिर बांधले, जी काही ट्रस्ट तयार केले, त्या ट्रस्टवर ट्रस्टी म्हणून विश्वस्त म्हणून रुपाली चाकणकर यांचं नाव होतं. त्याच्यानंतर त्या अशोक खरात याची पाद्यपूजा करताना सुद्धा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर छत्री धरल्याचं, उन्हामध्ये तो ज्यावेळी एका ठिकाणी जात असताना त्यावर छत्री धरल्याचा फोटोसुद्धा रुपाली चाकणकरांचा व्हायरल झालेला आहे. त्याच्यानंतर रुपाली चाकणकर यांनी ज्या पद्धतीनं अगदी राजकीय जे म्हणतात की कुठल्याही अडचणीचा मुद्दा आला की तो मी नव्हेच, अशा पद्धतीनं रुपाली चाकणकर यांनी सुद्धा केल्याचं दिसतंय. आणि या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. मी ज्यांना गुरुमावली म्हटलं होतं ते त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीनं वागतील हे मला माहीत नाही. त्याच्यामुळे हात झटकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सुरुवातीला संपूर्ण महाराष्ट्रामधून त्यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. मात्र त्यांनी काही राजीनामा दिला नाही. मात्र प्रकरण आपल्या अंगाशी शकेल असं सरकारला जेव्हा वाटलं त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बोलून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी सुनेत्रा पवार, ज्या त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्या आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी मात्र आपण राजीनामा स्वतःहून दिलेला आहे, अडचण येऊ नये म्हणून. मात्र सुनेत्रा पवार यांनी त्यांच्याकडून राजीनामा घेतल्याचं जाहीर केलेलं आहे. एकंदरीत रुपाली चाकणकर यांची विकेट पडलेली आहे. मात्र अनेक राजकीय नेते, लोकप्रतिनिधी त्याच्या सान्निध्यात असल्याचं दिसतंय. अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहेत. अगदी सुनील तटकरे असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, असे असंख्य नेते आहेत की त्या नेत्यांचा वरद असतं त्या अशोक खरात नावाच्या हरामखोराला असल्याचं दिसतंय. आणि त्यातून एक विकेट जरी पडली असली तरी लोकांना अपेक्षित आहे की यामध्ये अशोक खरात हे प्रकरण किंवा अशोक खरात हा तशा पद्धतीनं मोठा कसा झाला, त्याला कोणाचा वरद असता होता, त्याला ज्या वेळी विरोध करण्यात आला स्थानिक लेवलवर त्यावेळी ते विरोध दाबण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये झाला. हा विरोध दाबण्यासाठी कोण पुढे आलं होतं. त्याच्यानंतर अशोक खरात प्रकरणाची चर्चा होत असतानाच त्याच्या काही प्रमुख अधिकाऱ्यांच्या सुद्धा बैठकी झाल्या. ते अधिकारी कोण, या सगळ्या संदर्भामध्ये चौकशी होणं गरजेचं आहे. आणि ही चौकशी कोणत्याही दबावाला बळी न पडता एक चांगल्या पद्धतीनं चौकशी झाली तर मात्र महाराष्ट्राला कळेल की या अशोक खरात नावाच्या हरामखोराला मोठा करण्यामध्ये कोणाचं योगदान आहे. हे असे कोण नेते आहेत की या नेत्यांनी अशोक खरात याला मोठं करण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी सुरुवातीला सांगितल्या पद्धतीचं नावं आहेत, याच्याही पलीकडे कदाचित नावं असतील. या सर्वाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. आणि अशोक खरात प्रकरणामध्ये जे काही सामील आहेत त्या सगळ्या नेत्यांच्यावर कारवाई होणे खऱ्या अर्थानं गरज आहे. खरं म्हणजे ही भूमिका केवळ माझी नाही तर सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेची आहे. महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्राची एक मोठी अशा पद्धतीची परंपरा आहे. आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काही वर्षापूर्वी जादूटोणा अंधश्रद्धा याच्या विरोधामध्ये सुद्धा कायदा झालेला आहे. असं होत असताना सुद्धा जर जे कायदा निर्मिती करतात ते कायदे करणारेच जर याच्यामध्ये अशोक खरात या लिंगपिसाटाला मोठं करत असतील तर मात्र कुठेतरी आपण महाराष्ट्र नेमका कोणत्या दिशेने महाराष्ट्र चाललेला आहे हे पाहणे गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून
अशोक खरात याला मोठे करणारे आणि अशोक खरातला गुरु मानणारे जे कोणी राजकीय नेते असतील त्यांना लोकांच्या समोर उघडं पाडणं खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून अशोक खरात प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. आणि या माध्यमातून जे जे कोणी दोषी असतील त्या सर्व जे काही राजकीय पुढारी असतील, मोठे मोठे अधिकारी असतील, या सर्वांना समोर आणून आणि त्यांच्यावर कारवाई होणे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण एखादी गोष्ट करत असताना मोठ्या माणसांनी जर केलं तर त्याचं अनुकरण लहान माणसं करत असतात. तर तशा पद्धतीनं अशोक खरातला खऱ्या अर्थानं मोठं करण्याचं काम या राजकीय मंडळींनी केलेलं आहे. आणि त्यातून मग सर्वसामान्य जनतासुद्धा त्याच्या त्यांनी जो काही मायाजाळ निर्माण केलं होतं त्याच्यामध्ये फसले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेकांना म्हणजे त्याच्याजवळ जे काही 58 व्हिडिओ होते, अश्लाघ्य व्हिडिओ अशा पद्धतीचे ते व्हिडिओ समोर आलेले. त्या माध्यमातून त्याच्या ज्या अशोक खरात आहे, या अशोक खरातच्या मंदिरामध्ये किंवा त्याच्या कार्यालयामध्ये जे काही धंदे चालत होते ते धंदे आता उघड झालेले आहेत. एका बाजूला देवाच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली प्रचंड प्रमाणामध्ये लूट करायची आणि एक सेक्स स्कॅन्डल या पद्धतीनं अशोक खरात या प्रकरणाकडे बघितलं पाहिजे आणि तशा पद्धतीची चौकशी होणं गरजेचं आहे. एप्स्टीन फाईल जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याची चर्चा झाली. तशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अशोक खरात, स्वतःला कॅप्टन म्हणवणारा हा अशोक खरात कशा पद्धतीनं भोळ्या बाबड्या जनतेला लुटत होता, भोळ्या बाबड्या महिलांची आबरू लुटत होता, हे सुद्धा समोर करणं गरजेचं आहे. खरं म्हणजे ज्या पद्धतीनं हे प्रकरण अनेक वर्षापासून चालू होतं, परंतु प्रत्येक वेळी प्रकरण कोणीतरी तक्रार केली का ती दाबण्याचा प्रयत्न केला जात होता. हे प्रकरण दाबणारे कोण होते, का दाबत होते, त्यांचं या मागचं काय वैशिष्ट्य आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, अशोक खरात जो काही भविष्य सांगत होता त्या भविष्याला किंवा त्यांनी जे काही प्रकरण केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी योनीपूजा, लिंगपूजा या ज्या गोष्टी त्यांनी दाखवल्या होत्या, याच्यामध्ये कोण कोण सामील आहे या सगळ्यांची चौकशी होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि ही जी मंडळी आहेत अशोक खरातला मोठं करणारी आणि अंधश्रद्धा पसरवणारी, प्रथमतः यांच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे. आणि म्हणून अशोक खरात प्रकरणाची अगदी खोलपर्यंत जाऊन चौकशी करणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं अशोक खरात प्रकरणामध्ये कोण कोण सामील आहेत आणि कशा कशा पद्धतीनं अशोक खरात मोठा होत गेला. अशोक खरातच्या संदर्भामध्ये त्या स्थानिक लेवलवर आता अनेक बातम्या उघड होत आहेत किंवा तक्रारी उघड होत आहेत. अनेकांचे रस्ते त्यांनी बंद केल्याची प्रकरणं आहेत. मात्र तोपर्यंत त्याच्यावर मोठा राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्याच्यापुढे जाण्याची हिंमत कोणी करत नव्हती. मात्र अशोक खरात हा पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानंतर त्याच्यावर एक एक गुन्हे ओपन झाल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये आता त्या ठिकाणची स्थानिक पातळीवरची लोकंसुद्धा बोलू लागलेले आहेत. तर या सगळ्या प्रकरणामध्ये कोण कोण दोषी आहेत ते सगळे अधिकारी असतील, राजकीय नेते असतील, पुढारी असतील, या सर्वांची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून अशोक खरात प्रकरणाला किंवा अशोक खरात या महाभागाला मोठं करण्यामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सर्वांची चौकशी होणं गरजेचं आहे. खरं म्हणजे बऱ्याच वेळा आपण बघतो की एखादं प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला आलं की दुसरं प्रकरण आणायचं आणि ते दाबून टाकायचं, असा प्रयत्न या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये वारंवार झालेले आहेत. आणि कदाचित अशोक खरात प्रकरणामध्ये मोठे मासे जर सापडू लागले आणि त्यांच्या अस्तित्वाचा जर प्रश्न आला तर कदाचित अशोक खरात प्रकरण फाईल दाबलं जाण्याची शक्यता आहे. तसं न होता त्या दृष्टिकोनातून अशोक खरातच्या सोबत असणारे जे काही मोठे मोठे नेते आहेत त्या नेत्यांना सुद्धा उघडं करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून केवळ सरकार दरबारी चांगल्या पद्धतीची चौकशी होईल असं वाटत नाही, परंतु लोकांचा दट्ट्या जर तशाच पद्धतीचा टिकून राहिला तर अशोक खरात प्रकरणामध्ये सामील झालेले सगळे नेते उघडे पडतील. आणि त्या दृष्टिकोनातून जी काही SIT नेमलेले त्यांनीसुद्धा निरपेक्ष भावनेनी आणि अगदी कुठल्याही पद्धतीचा पक्षपातीपणा न करता सखोल चौकशी करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आता ज्या पद्धतीनं अशोक खरात प्रकरण लोक उचलून धरत आहेत की याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, तर तशाच पद्धतीची जनजागृती आणि अशोक खरात प्रकरण तडीस नेण्याची जबाबदारी आता सर्वसामान्य जनतेची सुद्धा आहे. त्यांनीसुद्धा त्या पद्धतीनं हे प्रकरण तडीस नेण्यासाठी वारंवार त्या पद्धतीचा दट्ट्या एक महाराष्ट्रातील जनता म्हणून, सर्वसामान्य जनता म्हणून, आणि भविष्यामध्ये असे अघोरी कृत्य महाराष्ट्रामध्ये होऊ नयेत, पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लागू नये या दृष्टिकोनातून ज्या काही सामाजिक संघटना असतील त्या सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनीसुद्धा पुढे येऊन हे प्रकरण तडीस नेण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जर सर्वांनीच जर त्याच्यावर जोर लावला तर मात्र नक्कीच अशोक खरात प्रकरणामध्ये जे काही मोठे मासे आहेत ते गळायला लागतील. अन्यथा
पुन्हा एकदा अशोक करात प्रकरण फाईल दाबण्याचा प्रयत्न होईल आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न कदाचित सुरू झालेसुद्धा असतील, तर ते होऊ नयेत म्हणून अशोक करात प्रकरण अगदी तळागाळापर्यंत लोकांनी सुद्धा जनजागृती करण्याची गरज आहे. लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटनांनी मोठी भूमिका घ्यावी, तरच खऱ्या अर्थानं या प्रकरणातील मोठे मासे गळायला लागतील. या प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आपण नोंदवा. त्या नोंदवल्यानंतर त्याच्यावर आणखीन एखादा व्हिडिओ आपल्याला करता येईल का, त्या दृष्टिकोनातून नक्कीच नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर मी सादर करू शकेन. तोपर्यंत नमस्कार.